बरोबर. जमिनीचा वापर केला रस्त्यासाठी, झाडांचा वापर केला लाकडासाठी, खनिज तेलाचा वापर केला इंधनासाठी, अशा ज्या काही सगळ्या नैसर्गिक बाबी आहेत, जंगलांचा वापर केला तुम्ही, तर ह्या ज्या वापरलेल्या ज्या वस्तू आहेत साधन संपत्ती म्हणून तिच्याकडे बघतो आपण, त्या माणसाच्या उपयोगितेसाठीच आहे, पण तिचा अमर्याद वापर न करता येणाऱ्या पुढच्या पिढीलाही ते शिल्लक राहावं, त्याचं पर्यावरणीय रक्षण व्हावं, त्याच्यामध्ये कुठला अपाय आणू नये अशा पद्धतीने वापर करून केला गेलेला विकास म्हणजे शाश्वत विकास. त्याला म्हणायचं काय? शाश्वत विकास. तर साधारणपणे एक उदाहरण शाश्वत विकासाचं आपल्याला मी इथल्या इथं देतो. आज जवळजवळ या ठिकाणी मोटरसायकल घेऊन कितीतरी विद्यार्थी आले असतील, स्कूटी घेऊन काही मुले आले असतील, शिक्षकांच्या गाड्या आहेत, अनेकांच्या सगळ्यांच्या गाड्या आहेत. आपण पर्यावरण दिनाच्या निमित्तानं कधी तर नो व्हेकल डे करतो, कुणीच वाहन आणायचं नाही, चालत सगळ्यांनी महाविद्यालयाचा एखादा डे पर्यावरणाच्या दृष्टीने साजरा करतो आपण. आता गाड्यांची संख्या वाढली. मला आठवतंय सर, जवळजवळ सगळ्या प्राध्यापकांच्याकडे त्यावेळेस सायकली होत्या. काही प्राध्यापक सांगलीने यायचे, किर्लोस्करवाडीला उतरायचे रेल्वेनं आणि तिथून सायकलनं इथं यायचे. सरांची एवढी पाटील सरांच्या बँकेचं खातं इथं MIDCतल्या शाखेत होतं या ठिकाणी. तर ते मला सायकल आणि चेक द्यायचे, एवढे पैसे काढून आणजा. 10,000 असायचे त्यावेळेला, 10,000 किती असतील ते रक्कम आणून मी सरांना 2 ते 3 वेळा दिलेलं मला आठवतं. म्हणजे सायकलचा वापर सगळेच करत होतो. विद्यार्थी आम्ही जुन्या स्टँडला उतरायचो, यावेळी बस उतरायची तिथून हातात वह्या, बॅग सॅक काही नव्हतंच कुणाकडे, सगळ्या हातातच वह्या असायच्या. हातात वह्या घ्यायच्या आणि इथपर्यंत चालत येत होतो, लक्षात ठेवा. परंतु आजची परिस्थिती या उलट आहे. स्टँड जरी इथं आलं तर प्रत्येकाकडे गाडी आहे, 4 व्हीलर आहे, प्रगती झाली. म्हणजे त्या माझ्या 99च्या वेळेला जी परिस्थिती होती ती आता 2024ला राहिलेली आहे. तुम्ही खूप चांगली प्रगती तुमच्या वेळेला झालेली आहे. आज तुम्हाला एवढी सुंदर हॉल आहे, बसायला खाली बघा कसं खाली अंतरलेलं आहे. ज्या वेळेस आमचं व्याख्यान असायचं एकतर बेंचवरती असायचं किंवा स्टेडियमवरच्या हॉलमध्ये असं हातरलं जायचं, मांडी घालून आम्ही बसायचो सगळे. पण तुमच्या 5 पट विद्यार्थी असायचे, विद्यार्थी 5 पट असायचे, लक्षात ठेवा. म्हणजे इतकं चांगलं वातावरण होतं. म्हणजे इथं सांगण्याचा विषयांतर होते. सांगायचा हेतू इथं काय आहे की प्रगती झाली, गाड्या आल्या, सगळं झालं, पण याच्यामुळं झालं काय? याच बरोबर तुम्ही पर्यावरणाची हानी देखील केलेली आहे. प्रदूषणात वाढ निर्माण केली. प्रदूषण थांबत नाही, कारण पोरं ती पुंगळी काढतात, मोठं डार सगळ्या रस्त्याला पळत असतात. कोणाच्या अंगावर कधी गाडी घातली काय सांगता येईल, जी गरीब वाटते ती. परंतु रस्त्यानं बघा बरेच बुलेट, आता तर बुलेटचं राज्य आलेलं आहे. प्रत्येक एवढं पोरगं पण बुलेट चालवायला. म्हणजे काय झालं पहा, अपघाताचं प्रमाण वाढलं, प्रदूषण वाढ झाली आणि थोडीशी आपल्या जागतिक तापमानात पण आपण भर टाकली. धूर सोडतोय आपण, हवा प्रदूषण करतोय. म्हणजे सांगण्याचा हेतू इथं काय, पूर्वी गाड्या नव्हत्या, प्रदूषण कमी होतं. आज गाड्या वाढल्या, प्रगती झाली, पण प्रदूषण वाढलं. मग शाश्वत विकास याला म्हणायचं का? तर प्रदूषण न करता, त्या गाड्यांचा ध्वनी प्रदूषण न करता, इतर अपाय टाळून गाड्यांचा वापर करणं म्हणजे शाश्वत विकास आहे. लक्षात. ह्या शाश्वत विकासासाठी जाण्यासाठी यावर्षीची थीम युनेस्कोनं आपल्यासमोर ठेवलेली आहे. भावी पिढ्यासाठी अधिक न्याय्य आणि लवचिक जग कसे निर्माण करता येईल याविषयीचा संवाद या दिनाच्या निमित्तानं वर्षभर आपण करायचा आहे. नाविन्यपूर्ण उपाय शोधतानाच हवामान बदल, आता हवामानामध्ये प्रचंड बदल झालेले आहेत, लक्षात ठेवा. पावसाची अनिश्चितता वाढलेली आहे. कधी कडक्याचं ऊन पडतं, गेला उन्हाळा तर सोसत नव्हता पुन्हा, इतका प्रचंड उन्हाळा यावर्षी पडलेला होता. आज पावसाची परिस्थिती पाहिली तर कधीही एकसारखा पाऊस आता सुरू झाल्यापासून पडत नाही. कराडात असतोय, पलूसमध्ये नसतोय, पलूसमध्ये असला की तासगावमध्ये नसतोय. पावसाची परिस्थिती बघ, हे कशाचे परिणाम आहेत? माणूस विज्ञानानं पुढे गेलेला आहे, खूप पुढे चाललेला आहे, परंतु हे बघता बघता प्रदूषण किंवा इतर अन्य पर्यावरणाची हानी तो या विज्ञानाच्या मार्गातून करतोय. कवी भालचंद्र म्हात्रे यांचे 4 ओळी, मानवातील नराधमाला विज्ञानाची साथ आहे. मानवातील नराधमाला विज्ञानाची साथ आहे, मानवाच्या सर्वनाशात मानवाचा साथ आहे. पुरे झाली बेरीज, पुरे झाली वजाबाकी, आता सर्वांच्याच नशिबी आहे हिरोशिमा नागासाकी. हिरोशिमा आणि नागासाकी काळेसर पाठीमागे बसलेले आहेत. दुसऱ्या महायुद्धात जपानमध्ये अमेरिकेनं अनुभव टाकलेला होता या शहरावर आणि बेचिराख झालेली ही 2 शहरं होती, राखच राहिलेली होती. पण
अशी परिस्थिती आज जगाच्या विज्ञानामध्ये देशांनी वेगवेगळ्या क्षेपणास्त्र तयार केलेले, कोण चंद्रावर चालले, कोण कुठं चालले, कोण मंगळावरती चालले, आणि खाली जे युद्ध चालू आहे, आता रशियाचं आपण युद्ध पाहतोय, बरेच दिवस झाले ते युद्ध अजूनही धगधगते. मग या युद्धात वापरली गेलेली अण्वस्त्र असतील, इतर काही बाबी असतील, ह्या सगळ्याच्या सगळ्या बाबींचा अनिष्ट परिणाम आज कुणावर होतोय? ह्या पृथ्वी तलावर होतोय. म्हणजे सांगण्याचा हेतू काय? मानवातील नराधमाला विज्ञानाचा शाप आहे, मानवाच्या सर्वनाशात मानवाचाच हात आहे. म्हणजे माणूस एका बाजूला प्रगती करत चाललाय, दुसऱ्या बाजूला तो अधोगतीकडे देखील वळताना दिसतोय. कारण पर्यावरणाचं रक्षण नाही झालं तर आपलंही रक्षण होणार नाही. जागतिक तापमान वाढ, आज नागपूर सारख्या शहरामध्ये 45 डिग्री पर्यंत तापमान जातं. प्रत्येक घरात एसी लावल्याशिवाय माणसाला तिथं राहता येत नाही, लक्षात ठेवा. आज आपल्या भागातलं तापमान 40 पर्यंत चाललेलं आहे. हळूहळू ते पण जाईल तिकडे 50 पर्यंत, आणि पुढे कदाचित भविष्यात 50च्या पुढे गेलं तर आपली जी त्वचा दिसते, आज आपण माणसासारखं दिसतोय, पुन्हा माकडासारखं परत एकदा दिसणार. आणि त्याच्यातून काय रोगराई येतील, काय येतील ते काही सांगू शकत नाही. आज वायू प्रदूषण इतक्या प्रमाणात आहे, हजारो लाखो त्याच्यातून धूर सोडले जात आहेत, अनेक वेगवेगळे विषारी वायू सोडले जात आहेत हवेमध्ये. त्याचा परिणाम की ओझोन सारख्या थराला देखील गळती लागायला लागलेली आहे. संयुक्त संस्थांच्या वरती जे होल पडलेल्या पुस्तकामध्ये हे उदाहरण त्याचं पहा. तर त्याच्यातून जी काय अल्ट्राव्हायलेट किरणं जे आहेत, अतिनील किरणं सूर्याची जी येतात पृथ्वीवरती, या ठिकाणी ते ओझोनच्या थरातून येतात, लक्षात ठेवा. तापांबरानंतर जो एक थर आहे ओझोनचा थर, त्या ओझोनच्या थरातून पीठ चाळावं चाळणीतून, अशा प्रकारे ती चाळणीतून खाली किरण येतात. त्यामुळे आपले शरीर ते सहन करू शकतं. कदाचित तो ओझोन लेअर नष्ट झाला भविष्यात तर डायरेक्ट सूर्यकिरण जर त्वचेवरती आली तर वेगवेगळ्या रोगांना आपण करपून मरून जाणार आहे, लक्षात ठेवा. कोरोनाची महामारी मध्ये आली, लोकसंख्या अमर्याद वाढलेली आहे जगाची, त्यामुळे लोकसंख्या वाढते, अस्वच्छता वाढते, रोगराई वाढते, झोपडपट्टी सारखा प्रश्न निर्माण होतो, नागरीकरणासारखा प्रश्न निर्माण होतो. अनेक बाबींच्या ज्या समस्या तयार होतात, आणि या समस्येला तोड द्यायचं असेल तर आपली लोकसंख्या कुठेतरी नियंत्रित असली पाहिजे, मर्यादित असली पाहिजे. 1921 ते 30च्या दशकात भारताची लोकसंख्या किती होती? 24 कोटी होती, लक्षात. 24 ते 25 कोटीच्या घरात लोकसंख्या होती. त्यावेळेला प्लेगच्या साथी आल्या, अनेक काय झालं, रोगराई. आता जसा कोरोनाला त्यावेळेला प्लेग आला, प्लेगमुळे काकेत एक गाठ यायची, ती गाठ आली की 10-15 मिनिटात माणूस गो, टेन्शन नव्हतं काय, लगेच जातो. त्या प्लेगच्या साथीत स्वतः ब्रिटिशांचा काळ होता तो, लक्षात ठेवा. त्यातून देश सावरला, आणि पुन्हा ह्या नंतर जी लोकसंख्या झपाट्याने भारताची वाढायला सुरुवात झालेली आहे. कालच्या याच्यावरती मी नेटवरती बघत होतो, 1,44,000 कोटी, 144 कोटी, 144 कोटीच्या वरती लोकसंख्या आहे. 1-2 वर्षापूर्वी चीन आपल्या पुढे होता 1 नंबरला, आज तो चीन 142 कोटीवर, म्हणजे त्याच्यापेक्षा 2 कोटीने पुढे आज जगात पहिला क्रमांक भारताचा आहे लोकसंख्या. आता त्याला अनेक नैसर्गिक कारण आहेत, धार्मिक कारण असू शकतात, किंवा आपली रूढी परंपरागत कारण आहेत त्याला. त्यामुळे ते लोकसंख्या नियंत्रित आतापर्यंत करता आलेली नाही. देश खूप प्रयत्न करतोय. हम दो हमारे दो झाला, तर हम दो हमारा एक वरती वेळ आलेली आहे, तरी सुद्धा लोकसंख्या काही कमी होत नाही, वाढते. कारण आयुर्मान माणसाचं वाढलेलं आहे, आरोग्य सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. पूर्वीच्या काळी कुटुंब नियोजन नव्हतं, त्यावेळेला 10-10, 15-15 मुलं असायची, परंतु आता 1-2 मुलांनी देखील कोट्यावधीच्या आकड्यापर्यंत आपण पोहोचतोय. आणि या पृथ्वीवरती त्या अतिरिक्त लोकसंख्येचा भार देशाच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम करतोय, दारिद्र्यात वाढ होते, अनेक ठिकाणी आपल्याला असंतुष्टता बघायला मिळते. मग त्याच्यातून अस्वस्थता, बेकारी, बेरोजगारी, गुंडागर्दी, ह्या सगळ्याची निर्मिती ह्या आपल्या एका कन्सेप्टच्या पाठीमागे लपते. एक गोष्ट क्लिअर झाली तर हळूहळू बाकीच्या गोष्टी क्लिअर होतात. त्याच्यामध्ये वाढणारं प्रदूषण आहे, दुष्परिणामामध्ये वृक्षांची हानी होते, औद्योगिकरणात वाढ होऊन त्याचा परिणाम प्रदूषणात होतोय, वाहनांची संख्या वाढते, रस्त्यांची संख्या वाढते, प्रगती आहे, परंतु त्या बाजूनं अपघाताचं प्रमाण वाढलं जाते, प्रदूषणाचं प्रमाण वाढतंय, झोपडपट्टीसारखी समस्या निर्माण होते. मुंबईसारख्या शहरामध्ये गेला असाल मुंबईला, प्रत्येक जण गेलाय का? हात वर करा, कोण कोण मुंबईला गेले. लोकलमध्ये बसलाय मुंबईच्या लोकलमध्ये बसण्याचा अनुभव घ्या एकदा. मी BEdला होतो अंधेरीला,
नवी मुंबईतून मी अंधेरीला जायचा. जवळजवळ मला 18 ते 20 स्टेशन लागायची लोकलला. त्या गाडीमध्ये आत जाताना सकाळची एवढी गर्दी असते मॅडम, की नुसतं गर्दीत जाऊन किती वज आपल्याकडे असून गर्दीत उभं राहायचं. मागची माणसं डब्यात फेकून देतात आणि ज्यावेळेला तुमचा स्टॉप येतोय त्यावेळेला हळू तिथनं जरा यायचं, त्या गर्दीत थांबायचं, सगळे बाहेर काढून फेकून द्या. म्हणजे उभा कसे राहत असतील त्या रेल्वेत विचार करा. अशा मुंग्या उभा राहिलेल्या मधमाशाचं पोळं असतं का नाही, असं त्या लोकलमध्ये अवस्था असते. हा परिणाम आहे लोकसंख्येचा. अशी महानगरं तयार झालेली आहेत. ग्रामीण भागामध्ये फारसा विकास होत नसल्यामुळे लोक मुंबईसारख्या शहराकडे पळतायत. शहरामध्ये गर्दी वाढते. पुन्हा जाऊन गेलेल्या लोकांना काही तिथं फ्लॅट घेता येत नाही, काय नाही. कुठंतरी रेल्वेच्या कडेला, कुठंतरी सार्वजनिक गव्हर्नमेंटच्या जागेच्या कडेला कुठंतरी 4 पत्रे उभा करायचे घर तयार झाले आहेत. झोपडपट्टीत वाढ होते. धारावी सारखी झोपडपट्टी जी मुंबईत आहे तिच्या तरी एका बोळातून आत गेलं तर आत जायचं कळतंय, पण पुन्हा बाहेर यायचं म्हटलं तर रस्ता गावत नाही. इतकी प्रचंड आशियातली, जगातली, आशियातली, आपल्या आशिया खंडातली 1 नंबरची झोपडपट्टी म्हणून तिला ओळखलं जातं. आता तिच्या विकासाच्या बातम्या आपण बघतो. ते विकास कधी होणार आहे माहित नाही, ते सरकारच्या हातात असेल, तो काय आपला विषय नाही. परंतु हे परिणाम कशाचे आहेत तर साधारणपणे ह्या वाढत्या लोकसंख्येचे आहेत. तर साधारणपणे लोकसंख्या नियंत्रणासाठी आपण खरोखरच प्रामाणिकपणे प्रयत्न करायला पाहिजे. केवळ भाषणातून माहिती सांगून कुठलाही प्रश्न सुटत नाही, लक्षात ठेवा. तर साधारणपणे त्याच्यामधली भूमिका ही काल्पनिक नसावी. कल्पना माहिती आहे तुम्हाला, मी एकदा 10वीला मराठी शिकवले. नुकताच BEd म्हणून माझी दुसरी मेथड मराठी होती. त्यावेळेला मी याला शिक्षक एक रिटायर झाले, कोण नव्हतं, मला मराठी शिकवायला 10वीला दिलेलं होतं. मराठी मला खूप आवडायचं. आजही मला ते यर तन भज सम ते उत्त अलंकार, गणपत वाणी बेडी पिताना चावायाचा नुसतीच गाडी आणि म्हणायचा या जागेवरती बांधीन माडी, हे सगळं अजून डोक्यात आहे, लक्षात ठेवा. आणि पार्लेकर सरांच्याकडून अनेक अभंग वगैरे ऐकलेले तेही डोक्यात तसेच, ते काही विसरलेच नाहीत कधी. तर साधारणपणे त्यावेळेला एका मुलगीने एक निबंध लिहिलेला होता, माझे आवडते शिक्षक. निबंध बघा कसा आहे, माझे आवडते शिक्षक, माझे आवडते शिक्षक अमुक 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 आहे. ते आम्हाला भूगोल पण शिकवतात, मराठी पण शिकवतात. पुढचं वाक्य होतं, कसं काय जमतंय कुणास ठाऊक. म्हणजे पोरांची आली कल्पना शक्ती झाली. त्याला म्हणायचं कल्पना, तिची कल्पना आहे ती भले साधी छोटी असू दे. मी पंतप्रधान झालो तर ती कल्पना आहे माझ्या मनात. मी चंद्रावर गेलो तर कल्पना आहे, पण वास्तव वेगळं असतं ना. मी म्हटलं उद्या जाऊन मोदी साहेबांच्या बरोबर माझी भेट, हे काही खरं आहे का? ही माझं स्वप्न आहे की स्वप्नातली कल्पना आहे, लक्षात ठेवा. ही कल्पना असते, पण वास्तवता असते. असाच एक मुलगा BA झालेला होता. BA झाल्यानंतर नोकरीच्या शोधात होता आणि नोकरी शोधायला तो वर्तमानपत्रातली जाहिरात बघायचा, इकडे तिकडे फिरायचा, परंतु त्याला नोकरी काही मिळत नाही. महिना झाला, 2 महिने झाले, 5-6 महिने निघून गेले. तो प्रयत्न करत होता, पण नोकरी काही त्याला मिळत नव्हती. असाच एक दिवस जिल्ह्याच्या ठिकाणी गेला की त्या ठिकाणी प्राणी संग्रहालय असतं आणि प्राणी संग्रहालयाच्या समोर एक मोठंच्या मोठं झाड असतं. नोकरीच्या शोधात फिरत असतो. प्राणी संग्रहालयाच्या समोर एक बोर्ड लावलेला असतो, कामगार भरती सुरू आहे. आणि ह्या विद्यार्थ्याचं लक्ष त्या बोर्डाकडे जातं. त्याला खूप आनंद होतो, किमान इथं तरी मला नोकरी मिळेल. आणि तो गेला, त्या लगेच मॅनेजरला भेटला की साहेब मला नोकरीची खूप गरज आहे आणि आपल्याकडे मला नोकरी मिळेल का? बोल तुझं शिक्षण किती झालंय म्हटले. तर तो म्हटला मी BA फर्स्ट क्लास आहे. BA फर्स्ट क्लास आहे? नाही नाही नाही, आमच्याकडे नोकरी नाही, आमच्याकडे 4थी-5वी पास असला तर चालेल म्हटलं. त्या मुलाला खूप वाईट वाटलं. BA फर्स्ट क्लास असताना नोकरी देणं हे म्हणते 4थी-5वी पास पाहिजे, पण कामाची गरज होती म्हणून ते हातापाया पडायला लागलं. साहेब मी तुमच्या पाया पडतो, मला 4थी-5वीचं काम द्या, पण मला सध्या कामाची गरज आहे. त्याला दया येते मॅनेजरला. बरं बाबा ठीक आहे, तू म्हणतोयस तर ठीक आहे, पण काम काय आहे समजावून घे. आमच्या प्राणी संग्रहालयात समोरच्याच बाजूला असे, जसं आपलं व्यासपीठ आहे, असे 1, 2, 3, 4, 5 पिंजरे. हे 5 पिंजरे आहेत ते वाघाचे आहेत. यामध्ये इकडून तिसरा, तिकडून तिसरा आणि मधला पिंजरा हा पांढरा वाघ होता. याच्यामध्ये त्याची कातडी पांढरी होती, इतरांची जरा तपकिरी होती, त्याची पांढरी होती. तर हा पांढऱ्या कातडीचा वाघ 2 महिन्यापूर्वी मरण पावला. कुठला तर रोग झाला, तो मरण पावलेला. आता फक्त आम्ही त्याची कातडी आणि चेहऱ्याचा मुखवटा जो आहे
तो मात्र आम्ही जपून ठेवलेला आहे. तो गेला बिचारा आणि त्याला पाहण्यासाठी गर्दी व्हायची आणि तो गेल्यापासून आता आमच्याकडे गर्दी अजिबात होत. तेव्हा तुझं एकच काम आहे की ते पांघरायचं वाघाचं, तू ते कातडी जे असेल, मुखवटा असेल, ते पांघरायचं, 2 हातात 2 पायावर इकडून इकडं दिवसभर नुसतं प्रेक्षकाला की फिरायचं. म्हणजे लोकांना वाटेल की वाघ आहे ते बघायला आमची तिकीट विक्री वाढेल. हा त्याचा व्यवसाय दृष्टिकोन होता. आणि चालू झालं, वाघ इकडून जायचा, हळूहळू तिकडून यायचा आणि इतका वाघ ट्रेन झाला की तो खरा वाघ वाटायला लागला. एवढा कामात एक्सपर्ट झाला. 4-5 पगारात झाले, आनंदात होता, सगळं गुन्ह्या गोविंदाने चाललेलं होतं. पण प्रत्येक पिंजऱ्याला आग वगैरे लागेल, काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होईल म्हणून एक संकटकालीन दरवाजा प्रत्येक पिंजऱ्याला होता. आणि याच्या मधला हा जो पांढरा वाघ होता, याच्या डाव्या बाजूचा एक दिवस तो पिंजरा उघडा पडलेला होता. आणि आता पिंजरा उघडा पडलेला म्हणजे पलीकडचा वाघ इकडे येऊ शकत होता, पलीकडच्या पिंजऱ्यात. व हा बिचारा जसं बघितलं, फिरता फिरता त्याचं लक्ष गेलं, तो दरवाजा उघडा आहे, पलीकडचा वाघ हात आला तर मला खाऊन टाकेल किंवा मारून टाकेल. त्याला दरदरून घाम फुटला आतून आणि तो इकडं तिकडं बघत चालत होता. पण त्याचं लक्ष त्या दरवाजाकडे होतो. कधी एकदाचा तो वाघ इकडे येतोय, अधूनमधून वळून बघायचा. आणि झालं पण तसंच. थोड्या वेळात तिकडचा वाघ इकडे येण्याची चाहूल लागली त्याला आणि झप 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 पावले टाकत पलीकडचा वाघ इकडं जसा येताना त्याला दिसला तसा ह्या वाघानं आतूनच ओरडायला सुरुवात केली, वाचवा वाचवा वाचवा. कोणालाच काय कळना, कोण बोलते, कोण वाचवा म्हणते काय कळना. आता वाघ काय बोलू शकत नाही. लोकांना वाटतं दुर्लक्षित झाली. तसा तो वाघ, पलीकडचा वाघ झपझप झप पांढऱ्या वाघाच्या अंगावरतीच आला. कदाचित त्याने ओळखलं का काय कुणाच ठाऊक. आणि हळूच आला, त्याच्या नरडीजवळ डायरेक्ट पंजानं धरलं आणि त्याच्या कानात हळूच सांगितलं, हारा पोरा हळू बोंबल नाही, माझी पण नोकरीच आहे. गमतीचा भाग पाहायचा तर गमतीचा भाग सोडून द्या. पण हे कसं झालं, तात्पुरतं बरं वाटलं. तसं वरवरचे प्रयत्न केले लोकसंख्येसाठी तर कधीच या ठिकाणी लोकसंख्या वाढीवरती नियंत्रण होणार नाही. जेव्हा एक सुजाण नागरिक, सुशिक्षित विद्यार्थिनी यांनी जर ठरवलं का देशाचं भविष्य युवकांच्या हातात आहे, यांनी ठरवलं हा मला पहिली मुलगी झाली, बस मुलगी काही कमी आहे का? नाहीतर 6 मुली झाल्या तर 7व्या पोराची वाट बघणारे पालक देशात आहे. आजही आहे, ती दुर्दैव आहे देशाचं, लक्षात ठेवा. त्यामुळं मुली ज्या आहेत लक्षात ठेवा, खरोखरच प्रत्येक क्षेत्रामध्ये आज पुढे आहे. त्यामुळे ह्या पिढीलाही सांगायचंय की आजोबा सांगतील, आजी सांगेल, नाही नाही वंशाचा देवा आहे, कशाला घर जाळायला बिनकाम. तरी तुम्हाला जरी भविष्यामध्ये मुलगी झाली तरी ती मुलगी हाच आपला मुलगा आहे अशी समजण्याची मानसिकता आज युवकांच्याच झाली पाहिजे. आणि मुलींच्या ती तसंच असतं, त्या मुलीला जास्त लाड करत नाही. मुलगा असला की काय त्याचं लाड असतं, बघितलंय त्या आजूबाजूला. बापच मुलीची माया करतो आणि आई मात्र मुलावर जीव जास्त, त्याला जास्त 2 घास खायला काय, मुलीला का हवे जागती भांडिकांचं. परंतु लक्षात घ्या, अलीकडच्या समाजाला बदलायचं काम आपल्या हातात आहे. मग तुमच्या राष्ट्रीय सेवा योजनेसाठी सगळंच काय आपण करू शकत नाही, पण आपल्या परीने एक छोटासा प्रयत्न करू शकतो. आज तुम्ही राष्ट्रीय सेवा योजनेत असाल, NCCत असाल, त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या एक छोटी कृती केली तर छोट्या 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 अशा देशातील किती कृती तयार होतील आणि याच्यातून काहीतरी परिणाम होईल. म्हणजे प्रामाणिकपणे, नाही तर प्रत्येक वर्षी वृक्षारोपण करायचं आहे, डबरं काढायचं आहे, त्याच डबऱ्यात पुन्हा पुढच्या वर्षी नवीन झाड लावायचं. फोटो काढला, ह्या वर्षीच वृक्षारोपण संपलं. ज्या वेळेला हे सगळं माळ होतं, आज खरंच प्राचार्य साहेब समाधान वाटतं, बघितलं की हिरवगार वाटतं. आणि खरंच या गुरुवर्यांना श्रेय आहे. त्यावेळेचं कॉलेज एवढं इतकं खडतर होतं, मुरमाचंच हे माळ होतं, लक्षात ठेवा. आज तुमच्यासाठी वेगळी लायब्ररी, पार्किंग. आम्हाला खूप वाईट मला वाटलं, आमच्याकडे काय यातलं काय नव्हतं. या बेंचवरती 4-4 बसत होतो आम्ही, आज स्पेशल बेंच खुर्ची टाकून बसला. इतकं काय आणखी काय याच्यापेक्षा. एका शहराला लाजवेल अशा अद्ययावत सुविधा महाविद्यालयाने आपल्यासाठी दिलेल्या आहेत. तर साधारणपणे पहा, आता जो विनोदाचा भाग सोडून द्या, आता कुठलंही लोकसंख्येचं ज्ञान तुम्ही घ्यायचं झालं, लोकसंख्या निर्मूलन करायचं, पण त्याविषयी आपल्याला काही माहित नाही, तर ती माहिती सुद्धा आपल्याकडे अचूक असली पाहिजे. नाहीतर लोकसंख्या वाढायची, काही ती कमी करायचं बाजूला राहील आणि तिसराच काहीतरी चुकीचा संदेश आपण समाजात देऊन लोकसंख्या वाढीतच भर घालू. यासाठी आपण अचूक ज्ञान त्या लोकसंख्येचं घेणं गरजेचं आहे. आणि हे ज्ञान काही जगाच्या बाजारात कुठेही गेलं तरी मिळतं तुम्हाला. आज ऑनलाईन इतकी व्यवस्था आहे, चांगले शिक्षक आहेत, महाविद्यालयाची लायब्ररी आहे, याच्यातून तुम्ही जागतिक लोकसंख्येबाबत शेकडो पुस्तके मिळतील.
आणि त्यात काही फारसं वेगळं मी सांगितलं ते पुस्तकातलंच असणार आहे, मी काही सांगणार आहे. तर लक्षात घ्या, तर त्यासाठीचे जे अचूक प्रयत्न आहेत ते अचूक प्रयत्न असणंही तितकंच गरजेचं आहे. लग्न समारंभ सुरू असतो, लग्नामध्ये जोडपं बसलेलं असतं खुर्चीवरती, लग्न सुरू आहे, आता थोड्या वेळात लग्न लागणार आहे. एका बाजूला बँजो असतोय, एका बाजूला पाहुण्यांची गर्दी दिसते, एका बाजूला जेवणावळी सुरू आहे. असं सगळं वातावरण त्या लग्न समारंभात एका सुरू असतं. आणि त्या ठिकाणी लग्नात जोडी बसलेली असते, राधा आणि अंकुश. नवरा बायको असतात. अंकुश हा शेतकरी माणूस, कधी शाळेत न गेलेला, राधाही तशीच साजेशी त्याला मिळालेली, आणि दोघांचा लग्न समारंभ चालू आहे. शेवटी गावातील भाऊकी, त्याचे मित्र मंडळ त्या मुलाच्या भोवती घुटमळत असतात नवऱ्याच्या, आणि मुलीच्या मैत्रिणी करवल्या वगैरे काय काय असेल ते त्याच्या भोवती घुटमळतात. दोघी जण त्या ठिकाणी आपलं थाटामाटात विवाह सुरू झालेला आहे, आणि विवाह इतका सुंदर पद्धतीने लागला. थोड्या वेळानं अक्षता पडल्यानंतर काही विधी झाले, आणि सगळे विधी झाल्यानंतर मग आपल्या मुलींना उत्सुकता जास्त, मुलांनाही तितकीच उत्सुकता जास्त. अलीकडे तर बघतोय आपण, त्या नवरीला एवढ्यावर उचललं जातं, नवऱ्याला हात सुद्धा घालता येत नाही. कधी कधी नवऱ्यावर उचलला जातो, त्या नवरीला हात घालता येत नाही. म्हणजे काय चाललेलं आहे, नवीन सिस्टम आले, पहिली असली नव्हती. कसं आपल्या असं काही नव्हतं पूर्वी, आता चांगली सिस्टम आलेली तुमच्या काळातली सिस्टम. पुन्हा ते काय फवारा मारतात, ते नवरीचं तोंड दिसत नाही नवऱ्याचं. माणसं काय बघायला आलेले असतात, नवरी कशी आहे, नवरा कसा, तुम्हाला कोण बघते, आणि हे सगळा केस मारून रेखायला झाले. तर असू द्या. तर ती बिचारी दोघं मग मुली जरा जाग्या होतात, म्हणतात भाऊजी नाव घ्या, भाऊजी नाव घ्या, आणि मुलं म्हणतात वहिनी नाव घ्या, वहिनी नाव घ्या. मग भाऊजी म्हणतो, मुली म्हणतात भाऊजीना भाऊजी नाव घ्या. हे मला काही येत नाही, मी आपला गावठी माणूस आहे, राहणार काय माझं आयुष्य, मला असं काही येत. मग मुलगी एक हुशार असते, ती म्हणते भाऊजी मी तुम्हाला नाव शिकवते. कानात जाते, हळूच सांगते 1 बॉटल 2 ग्लास, राधा माझी फर्स्ट क्लास. इतकं सोपं नाव सांगते, तितकं खुश होतं. शाळेत गेलेलं नसतं तरी सुद्धा हे थोडे इंग्रजी मराठी असलेलं नाव घ्यायला म्हणलं ह्यात काय अवघड आहे, आणा माईक म्हटला. आणि माईक त्याच्या पुढे देतात, आणि मग त्याच्या आपल्या रांगड्या भाषेत सांगतो 1 बॉटल 2 ग्लास, 1 बॉटल 2 ग्लास, राधा माझी खलास. म्हणजे धचा मा केला तर काय अर्थ होतो. तसं लोकसंख्येचा अभ्यास करत असताना आपण अचूक आकडे घेतले पाहिजे. आपण अचूकपणे त्याच्या परिणामाचा अभ्यास करणं अपेक्षित आहे, अचूकपणे उपायाचा. आणि सगळ्यात महत्वाचे, आपण काही सरकार नाही. आज सरांनी सांगितले लोकसंख्येचा प्रयत्न करायचा आहे, गावात इस्त्रीचे कपडे घालून काय करा, लोकसंख्येसाठी काय करायचं आहे, चला असं होणार नाही. लक्षात घ्या, जिथं जिथं संधी मिळेल सामाजिक क्षेत्रामध्ये, तिथं समाजाला परिवर्तन आणण्यासाठी आपली भूमिका महत्त्वाची. पण ती किती येते, काय येते, त्याचा आउटपुट नंतर असतं. परंतु फुल ना फुलाची पाकळी तुमच्या वाट्याला येत असते, आणि तोच तुमचा त्या नियंत्रणासाठी केलेला प्रयत्न खूप महत्वाचा आहे. आज आपल्या देशासाठी का महत्वाचं आहे लक्षात ठेवा. 144 कोटीच्या लोकसंख्येला पेलणारी अर्थव्यवस्था आपल्याकडे आहे का? आज देशावरचं कर्ज बघितलं, अब्जावधी रुपयाचं कर्ज देशावरती आहे, राज्यावरती. विविध योजना येत आहेत, पण त्या योजना कितपत प्रामाणिकपणे खालच्या थरापर्यंत राबवल्या जातात हा संशोधनाचा भाग आहे. ते कशा राबवले जातात काही काय वळत नाही, तो राजकीय भाग नाही. परंतु एक बाब लक्षात आहे की अनेक योजना सरकार चांगल्या राबवत असतं, आणि त्या खाली येत असताना शेवटच्या तळापर्यंत ती योजना कुठंच असत नाही, अशी परिस्थिती असते. जपान सारखं राष्ट्र आहे लक्षात ठेवा. आता मागाशी मी हिरोशिमा नागासाकीचं उदाहरण दिलं, बेचिराख झालेलं शहर होतं, आज त्याचं रूपांतर त्यांनी महानगरात करून दाखवलं. ही जपानी माणसाची देशावरची निष्ठा आहे लक्षात ठेवा. एकदा एक शिक्षण तज्ञ जपानला गेलेला होता, आणि आपल्या भारतातले हापूस पायरी आंबे जपानला देखील जातात लक्षात ठेवा. आणि तेथील लोक आवडीनं हापूस पायरी आंबा विकत घेतात. मग तो शिक्षण तज्ञाने तिथल्या त्या रहिवाशाला प्रश्न विचारला की बाबांनो, आमचा हापूस पायरी आंबा तुम्हाला माहित आहे का? तर हो, एकदम 1 नंबरचा जगातला आंबा आहे म्हटलं, त्याची चव इतर आंब्याची असत नाही. मग तुम्ही खूप आवडीनं खात असाल म्हटलं. तर म्हटलं आम्ही खाण्यासाठी घेत नाही म्हटलं. मग त्याचं काय करता? म्हणजे एका शिक्षकांचं काहीतरी ते सत्र असतं माध्यमिक शिक्षकांचं, त्याच्यामध्ये ऐकलेलं होतं. तो शिक्षण तज्ञ कुलकर्णी नावाचे बोलत होते, ते माहिती त्याच्या व्याख्यानातली माहिती. तर त्यांनी तो प्रश्न केला की बाबा कुठं आंब्याचं करता काय? तर म्हटले जनावरांना घालतो. भारतीय माणसं चिडला, अरे म्हटलं एवढा महागडा आंबा, इतका चवीचा आंबा तुम्ही जनावराला घालता, तुम्ही कुठले आंबे खाता?
तर आम्ही आमच्या देशातले आंबे खातो की जे हापूस आंब्यासारखे चांगले असत नाही, कमी गोड असतात, परंतु एवढ्यासाठीच आम्ही ते खातो की आमच्या लोकांची सवय बदलू नये. आणि तुम्हाला आमच्या आंबे विनाकारण महागडे आंबे विकत घेऊन तुम्ही जनावराला काय घालताय? तर तो म्हटला तुमचे आम्ही आंबे घेत जरी असलो तरी आमच्या लाखोच्या वस्तू तुमच्या बाजारात खपतायत ना, यासाठी आम्हालाही तुमचं काहीतरी घ्यावं लागतं. हा जो व्यावसायिकपणा त्या एका रहिवाशाच्या डोक्यात असेल, पण त्या देशातील व्यक्तीचं त्याच्या देशावरती किती प्रेम असेल हे आपण लक्षात घेऊ. इथं 12वीचा निरोप समारोप होता, शंके काकांचं भाषण होतं, त्या भाषणातलं एक वाक्य मी आजही कधी विसरलेलो नाही. इथंच 12वी झालो एफवायला इथंच आपल्या इथं ऍडमिशन घेतलेलं होतं आणि 12वीचा तो निरोप समारोप होता. काकांची आठवण येतात काका नाही, परंतु काकांनी जी विचारधारा काकांची होती शैक्षणिक ती खतरनाक होती. लक्षात ठेवा, जुनी माणसं सोन्यासारखी असतात म्हणतात, त्यात काही चूक नाही. तर काकांनी एक वाक्य वापरलं होतं सर की पोरांनो, तुम्ही आता 12वी पास झालाय आणि तुम्ही 12वी पासून आता BA वर्गात जाणार किंवा BSc ला जाणार किंवा कोण इंजिनिअरिंगला जातील, कोण मेडिकलला जातील. पण एक लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येक जण गावातून येतात, तुम्ही खेडेगावातले विद्यार्थी, गावामध्ये एखादी हाक ऐकायला मिळते, हे बाळ्या इकडे, आणि एखादी हाक अशी पण ऐकायला येते, या बाळासाहेब या. काका एकच वाक्य बोलले पोरांना, तुम्ही आत्ताच ठरवायचंय तुम्हाला बाळ्या व्हायचंय का बाळासाहेब व्हायचं. आता एखादा बाळासाहेब कोट्याधीशाचा पोरगा असतो म्हणून वंश परंपरेत झालेला असतो, पण 99 बाळासाहेब स्वकर्तृत्वावर उभे झालेले असतात, हे विसरू नका. एखाद्याचं नशीब असतं, आता आमदारांचा मुलगा पतंगराव कदमांचा मुलगा आमदार आहे, बाळासाहेब म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे, ते त्यांच्या वडिलांच्या वारशाने ते झाले आमदार. अशी एखादी केस असते, एखादी केस असते. लक्षात ठेवा, संपतराव देशमुखांचा मुलगा आता संग्राम देशमुख असेल, हे त्यांना वारसा मिळालेला आहे, राजकीय वारसे आहे. आपल्याला त्या राजकारणाकडे वळायचं नाही. फक्त मला सांगायचं काय, 99% वारसदार किंवा 99% जे बाळासाहेब तयार होतात हे स्वकर्तृत्वातून तयार होतात. म्हणजे काकांचं वाक्य किती स्ट्रॉंग होतं हे लक्षात येतं. आज त्याचं महत्व कळतं की त्यावेळेला त्यांना काय म्हणायचं होतं. त्यावेळेला त्यांना म्हणायचं होतं की बाबा रोज तुम्हाला जर बाळासाहेब व्हायचं असेल तर चांगलं शिकलं पाहिजे. चांगलं शिकत गेलेल्या सगळ्याच मुलांचं मॅडम चांगलंच आहे. म्हणजे जे माझ्या बॅचला विद्यार्थी होते बऱ्यापैकी आज चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या पदावरती ते कार्यरत आहे. अगदी आमच्या एका भूगोल विभागाचं उदाहरण घेतलं तर अगदी 5 ते 6 प्राध्यापकच झाले. काही GIS करून पोरं जॉबला लागले भूगोल विभागात. काही अर्थशास्त्राचा विजय कुमार कॉमर्सला होता का अर्थशास्त्र, इकॉनॉमिकला होता. आज कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठात तो बॅचमेट आहे आमचा, विद्यापीठाचा रजिस्ट्रार आहे. लक्षात ठेवा, रयत बँकेचा चेअरमन होता तो. वय काय आमच्या एवढं वय त्याचं. ह्या वयात एवढ्या एवढ्या मोठ्या पदावर घालून आणि ते पोरगं गॅरेज मध्ये काम करत होतं. हाताला त्याच्या ते ऑइल लागलेलं असायचं, कॉलेजला कधीतरी यायचा, रोज येऊ शकत नव्हता कॉलेज. घरी बसून सरांच्या मार्गदर्शनातून मोठा झालेला तो एक विद्यार्थी. गणेश पाटील आज सांगलीच्या पोद्दारचा इंटरनॅशनल पोद्दारचा प्राचार्य आहे. लक्षात आज त्याचं दार उघडायला त्याच्या गाडीचा शिपाई आहे त्याचा. म्हणजे सर्वसामान्य ग्रामीण भागात त्याच गणेश पाटील यांनी जुन्या स्टँड पासून तुम्हाला जुन्या स्टँडवर सायकलनं सोडायचा, कॅरेजवर मी बसायचो, तो सायकल चालवायचा. उशीर झाला की घरी जेवायला न्यायचा, जेवून पुन्हा सोडायला यायचा. तो काळ बघा. आज काय तुम्ही टेबलची डबलची गाडी कुठं पण जाताय. तुमचा काळ वेगळा आहे, खूप गौडजोडीचा काळ आहे, भाग्यवानांचा काळ आहे. फक्त ह्या इमारतीचा, ह्या लेक्चरचा किंवा ह्या वर्गातील तासिकांचा लाभ घ्यायचं मात्र विसरू नका. ते घेतलं म्हणून आम्ही काहीतरी करू शकतो, काहीतरी होतं लय काही. यांचं ऐकलं नसतं या सर्व गुरुजनांचं तर काय वेळ आली अशी द्राक्षाच्या बागेत कुणाच्या तर छाटणीला वगैरे गेलो का तेच करत होतो पैसे. म्हणजे कदाचित आपण तासाला बसणं, आपल्या मित्रमैत्रिणींची वर्गात संख्या वाढवणं हे आपल्या तर मग हे उपाय कळतील, काय नियंत्रण नाही कळेल. एका वाचनातून किंवा एका याच्यातून काही घडत नसतं. तर साधारणपणे आपल्या कामावरती निष्ठा असेल, आपलं काम चांगलं असेल तर कुठलीही समस्या देशासमोरची हळूहळू ही कमी होत असते. जसं कोरोनामध्ये लोक एकजुटीने राहिली, क्वारंटाईन व्हायला लागलं, लोकांनी ते पाळलं, हळूहळू त्या महामारीवरती आपल्या सर्वांना जनतेच्या कृतीमुळं
आपल्याला विजय मिळवता आला, तसा एक दिवस आपल्याला या लोकसंख्या वाढीवरती देखील नक्कीच विजय मिळवता येईल. थोडेसे ह्या युवकांचा देश भारताला म्हटलेला आहे. जगामध्ये युवकांची संख्या सगळ्यात जास्त असलेला देश म्हणजे भारत आहे. तर या युवकांच्या हातामध्ये आहे की भविष्यात आपल्याला पुढच्या पिढीला काय दिवस दाखवायचे. त्यासाठी कीर्तन आपल्याला आता आषाढी पंढरीच्या वाऱ्या चालू आहेत. पंढरपूरला गेला तर जागोजागी कीर्तन प्रवचन तुम्हाला ऐकायला मिळतात. प्रत्येकाच्या गावामध्ये पारायण असतात, तिथंही मिळतात. असेच एक पारायणामधल्या एक छोटीशी कथा जी 2 मिनिटात संपते. तर ती कंटाळा आलाय का? आला तर हात वर कर, का माझं चालत राहील. तर सरांना पण मीटिंग आहे, पण असू द्या, एक 10 ते 15 मिनिटात मी संपवणार. चालतंय का? सांगा की. बोलत आहे, वैताग आलाय का? 5 ते 6 मिनिटांमध्ये ते संपवतो मी, काय अडचण आहे. तर साधारणपणे कीर्तनात ऐकलेली ती कथा होती परश्या नावाचा शिकारी. आरची परश्यातला नव्हे, परश्या नावाचा शिकारी आहे. तो शिकारी दररोज शिकारीला जायचा. इतर शिकारी शिकार करायचे शस्त्रानं, पण हा शिकारी होता हा तंत्रानं शिकार करायचा, टेक्निकनं शिकार करायचा. कसलं टेक्निक होतं त्याच्याकडं? तर त्याला सुंदर असं गायन येत होतं, सुंदर अशी विणा वाजवायला. तो ज्यावेळेस त्याच्या घरामध्ये विणा वाजवायचा, वादन करायचा, गायन करायचा, त्यावेळेला सगळी लोक गावाची त्याच्या घराभोवती ऐकण्यासाठी जमायची. आणि तो गायला लागला की सगळी डोळे झाकून मान हलवायची. तसं हा शिकारी ज्या वेळेला परश्या जंगलामध्ये जायचा, एका झाडाखाली बसायचा आणि आपलं गायन सुरू करायचा, वादन सुरू करायचा. त्याचं गायन वादनाच्या ध्वनी लहरी हवेत पसरायच्या आणि सगळेच्या सगळे पशु पक्षी त्याच्या भोवती येऊन बसायचे, तल्लीन व्हायचे, डोळं झाकायचे. हा गात राहायचा आणि त्याला वाटेल त्या प्राण्याची तो मग हळूच डोळा उघडून धनुष्यबाणाने शिकार करा. अरे गोष्टीच्या शेवटाकडेच डायरेक्ट येतो. असाच एक दिवस बसलेला होता, त्याला हरणाची शिकार करायची होती. त्यानं गायला सुरुवात केली, वाजवायला सुरुवात केली. हळूहळू सगळे थवेच्या थवे पक्ष्यांचे आले, प्राण्यांचे कळप आले. हरणाचा कळप अजून आलेला नव्हता. त्यानं आणखी पेशानं गायला सुरुवात केली. दूर कुठेतरी हरणाचा कळप चरत होता आणि त्या हरणाच्या काली त्या ध्वनिलहरी पडल्या. ते हरणं टून 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 उड्या मारत परश्याच्या दिशेनं आली आणि वळीने 1 2 3 4 5 6 अशी बसली. परश्या गात होता, त्याला हरणाची शिकार करायची. त्याच्या लक्षात आलं की हरणं आलेले आहेत, आता यातलं एक हरिण आपण मारायचं. मग त्यानं काय केलं? पहिलं नको, दुसरं नको, तिसरं, हा चौथं स्ट्रॉंग आहे आणि चौथ्या हरणाच्या दिशेने एक बाण मारला. बाण खसखस धनुष्यबाण त्या हरणाच्या छातीत घुसला. हरण मरण यातनेनं किंचाळलं आणि सगळे पशु पक्षी पळून गेले त्याच्या आवाजाने. मग आता होता फक्त परश्या आणि हरिण. परश्या हरणाजवळ गेला. परश्याचा हात बलदंड होता, त्यानं तो बाण काढण्याचा प्रयत्न करायला लागला. परश्या आणि ते हरिण, आता हरिण काय बोलत नसतं, पण कथा आहे, लक्षात ठेवा. कीर्तनात दृष्टांत सोडवायला सांगितलेली कथा. तर साधारणपणे तो बाण त्याने खसखस काढला आणि त्या हरणाला वाचा फुटली. ते हरिण म्हटलं की अरे बाबा, तू मला मारलंस, मरण यातना दिल्यास, याचं दुःख मला नाही. दुःख फक्त एकाच गोष्टीचं आहे की थोड्या वेळानंतर माझा जीव जाईल आणि तो जीव गेल्यानंतर तुझं हे सुंदर गायन वादन मला कधीच ऐकायला मिळणार नाही. हेच माझं दुर्दैव आहे. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत तू गात राहा, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत तू वाजवत राहा. ही संगीतावरची, गायनावरची निष्ठा त्या हरणाची होती. तशीच निष्ठा देशासमोरील कुठलीही समस्या असू दे ती सोडवण्यासाठी आपल्या मनात असणं गरजेचं आहे. तर साधारणपणे अनेक ठिकाणी आपण जातो, लोकांसागे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण, अशी अवस्था येते. आपल्याला सगळं काही करता येत नसतं, पण थोडं तरी काहीतरी करता येत असतं. यासाठी आपण लोकसंख्या वाढीच्या दृष्टीनं समाजामध्ये जनजागृती करणं अपेक्षित आहे. ही जनजागृती आपण करू शकलो तर मात्र नक्कीच ह्या लोकसंख्या वाढीसारख्या समस्येवरती परिणाम. आता खरं तर पुस्तकी जे ज्ञान आहे लोकसंख्येचं, मगाशीच मी सांगितले, कारणे, परिणाम, उपाय, हे सगळ्या पुस्तकात असतं. अर्थशास्त्राच्या पुस्तकात मिळेल, भूगोलाच्या पण पुस्तकात मिळेल. ते थोडंसं तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. पण ते प्रश्न सोडवण्यासाठीची चर्चा आपण करणं हे अपेक्षित आहे. तर साधारणपणे लोकसंख्येकडे साधन संपत्ती म्हणून बघितलं जातं. ऑस्ट्रेलिया नावाचा देश आहे, खंडप्राय देश आहे. लक्षात, भारताच्या 2.5 पट क्षेत्रफळ आहे. मी काय म्हणतोय नीट आहे का? भारताच्या 2.5 पट क्षेत्रफळ आहे आणि लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा कमी. व तिथल्या शेतकऱ्याच्या वाट्याला किती जमीन आहे?
आपल्याकडे अर्धा एकर, 2 एकर, 3 एकर, 25 एकर, एकाच दुसरा 50 एकर, हजारात एकर आपल्या जमिनी. मग त्या ऑस्ट्रेलियातल्या माणसाकडे किती एकर जमीन वाटेल? हेक्टर मध्ये येते. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर. असे हजारो हेक्टरचे मालक तिथले शेतकरी आहेत, लक्षात ठेवा. तिथं आपल्या इथं मेंढपाळीचा व्यवसाय त्यांच्यापेक्षा मोठा आहे, कारण देशच आपला मोठा आहे. परंतु जगातली 1 नंबरची लोकर ऑस्ट्रेलियात मिळते. लोकरीचं उत्पादन होतं, मांसाचं उत्पादन होतं, ते जगामध्ये एक्सपोर्ट करतात क्वालिटीचं. त्यांचे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आले तर तिकडूनच जेवण येतं त्यांचं. ते फारसं इथलं खात नाही, कारण आपल्या देशातलं पाणी पचवणार म्हणजे ते सगळ्यात स्ट्रॉंग असते. कारण या देशाच्या नद्यांमध्ये पवित्र ज्या नद्यांना आपण मानतो, माता माऊली म्हणतो, त्यांची मंदिरं बांधतो, पूजा अर्चा करतो, त्या नद्यांची अवस्था आपण काय केलेली आहे हे तुम्ही जत्रेला यात्रेला गेल्यावर तुम्हाला माहित असेल. सगळी जी काही गावाची घाण असेल, वड्याची घाण असेल, नदीत सोडली जाते. दिल्लीमध्ये यमुना नदी आहे, त्या यमुना नदीमध्ये कृष्णाचा इतिहास वाचतो आपण महाभारतातला. त्या यमुना नदी अख्ख्या दिल्लीची घाण त्या यमुनामध्ये सोडली जाते. त्यामुळे सगळ्यात जास्त प्रदूषित असलेली भारतातली नदी यमुना, जिच्यामध्ये कृष्ण बागडलेला होता. कुठलीही नदी घ्या, आपली कृष्णा असू दे, वेगवेगळ्या कारखाने, अनेक कारखाने लागतात त्या नदीत. मळणी कारखाना असेल, आणि सगळ्या कारखाने जवळजवळ सगळ्यांची जी मळी घाण जी असते ती ओढ्यामार्फत त्या नदीत सोडली जाते. गावचं जे सांडपाणी व्यवस्थापन असतं त्याचंही त्या नदीत सोडलं जातं. पुन्हा तेच नदीचं पाणी फिल्टरेशन होतं, नळानं आपल्या घरी येतं. म्हणजे नद्या अस्वच्छ केलेल्या आहेत, समुद्र अस्वच्छ केलेला आहे. आणि हे सगळं कारण कशाचं आहे लक्षात ठेवा. यालाही लोकसंख्याच कारण आहे. कारण लोक कमी असती, गरजा मर्यादित असत्या. आता अमर्यादित लोकसंख्येला गरज पुरवठा प्रशासनालाही करता येत नाही. तर आता एवढं मोठं पोल्यूस शहर आहे, किती टॉयलेट चौकात दिसतील. कुठेतरी एखाद्या तळ्याजवळ एक असेल, आणि कुठेतरी त्या बाजार भरतो विष्णू दिगंबरकडे जाताना तिथं एक पाठीमागच्या बाजूला असेल. पण आपण चौकात त्याची व्यवस्था करू शकतोय का? म्हणजे प्रशासन तुम्हाला 100% सुविधा देऊ शकत नाही. मग परिणाम पर्यायी मार्ग काय? आता समजा एखाद्याला खूपच अस्वस्थता वाटली तर तो काय गप असणार आहे का? कुठेतरी जाऊन झाड बघेल, काहीतरी बघेल आणि कारभार करून त्याचा होईल. हे झालं ह्या बाबतीतलं झालं. काय जण तर दारूच्या बाटल्या दिसतात बघा, कोपऱ्यात खच पडलेला असतो, काय आडोसा बघून असतं, काय मजा येते त्याला त्या झाडाखाली जाऊन काय तिथंच टाकलेलं असतं, प्लास्टिकच्या बाटल्या असतात. म्हणजे वाढती जी लोकसंख्या आहे, ह्या लोकसंख्येला प्रशासनाला सुविधा पुरवता येत नाही. आणि ह्या व्यवस्थितपणे पुरवून घ्यायच्या असतील, भावी पिढीला चांगले दिवस द्यायचे असतील, तर या काळामध्ये लोकसंख्या नियंत्रणाशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय असणार नाही. शेवटी उत्तरार्धाकडे वळत असताना आपण या ठिकाणी विविध जनजागृती कसं काय नियंत्रण करू शकतो, जनजागृतीचे विविध कार्यक्रम आहेत, त्याद्वारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. साधारणपणे अनेक बाबी आहेत की ज्याद्वारे आपण या लोकसंख्येचं नियंत्रण करतो. आणि शेवटी जाता कबीरांचा एक दोहा तुम्हाला सांगतो, या ठिकाणी थांबतो. संत कबीर तुम्हाला माहित असतील, त्या कबीरांचं साहित्य वाचायला मिळालं तर जरूर वाचा, खूप अर्थपूर्ण आहे. आजची तुमची जी पिढी आहे, लक्षात ठेवा, ह्या पिढीनं चांगलं काम केलं तर पुढच्या पिढीला चांगले दिवस येतील. तुमची पिढी चुकली तर पुढची पिढी उपाशी मारणार आहे, लक्षात ठेवा. कबीरांनी एका दोह्यात त्याचं वर्णन केलेलं आहे. कल बोया था बीज किसी ने आज मधुर फल खाता जा. कल बोया था बीज किसी ने आज मधुर फल खाता जा, आने वाला कल खाएगा तू भी बीज लगाता जा. म्हणजे येणाऱ्या पिढी, आपण आज जी फळं खातोय ते कोणीतरी पाठीमागं वृक्ष लावले, किंवा उदाहरणार्थ एखादा आजोबाने लावलेलं नारळाचं झाड असेल, त्याचं खोबरं आज आपण खातोय. आपण नुसतं खोबरं खात बसलो, झाड तोडून टाकलं, झाडच लावलं नाही, पुढच्या पिढीला ते खोबरं मिळणार नाही, लक्षात. म्हणून एका पिढीनं राबायचं, त्यासाठी पुढच्या पिढीसाठी थोडंसं राबायचं. या ठिकाणी आज लोकसंख्या दिनानिमित्त माझ्या सर्व गुरुजनांनी, हे सगळे माझे त्या काळचे गुरुजन आहेत, चव्हाण मॅडम थोड्या मधूनच आल्या, त्याही NSS मध्ये होत्या.